स्वामी समर्थ. कल स्वामींचा प्रकट दिन होता म्हणून मी मठात दर्शन घ्यायला गेली होती. तर एवढी लाईन होती की विचारून सोय नाही. आम्हाला दर्शन घेणं म्हणजे मुश्किलच झालं होतं. तर झालं काय, माझी मैत्रीण तिच्या मदतीने आम्ही दर्शनाला आतमध्ये गेलो. हे बघा तुम्हाला दिसते ना, त्या मैत्रिणीच्या मदतीने आम्ही दर्शन घ्यायला गेलो. पण गेल्या गेल्या पहिला आम्हाला शंकराची मूर्तीचं दर्शन पहिलं झालं. नंतर त्यातून मग आम्ही कसं बसं तरी म्हणजे लाईन एवढी मोठी होती की विचारून सोय नाही. लाईनीला एवढी की दर्शन घेणं मुश्किलच. त्यात आम्ही कामावून 9-9:30 वाजता गेलेलो होतो. पण त्या माझ्या मैत्रिणीच्या, कारण का माझी मैत्रीण स्वामींच्या सेवेमध्ये पण असते आणि शिवाय तिचा स्टॉल आहे, त्याच्यामुळे आम्हाला आतमध्ये जाण्याची जरा परवानगी भेटली. त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये गेलो, पण आम्हाला बाहेरच्याच साईडनं दर्शन घ्यावं लागलं. आणि कसं बसं तरी आम्ही दर्शन घेतलं. परत दर्शन घेऊन आम्ही तर मग त्यात मुलांची पण चिडचिड व्हायला लागली. त्याच्यामुळे आतमध्ये काय आम्हाला जायला एवढं जमलं नाही. आणि घेतलं दर्शन तिथं स्वामींचं. बाहेरच्या साईडनं पुढे जायला एवढी प्रचंड गर्दी होती. अशी गर्दी मी कुठेच बघितली नाही, पहिल्यांदाच गर्दी बघितली. त्यातून कसं बसं तिथूनच पाया पडलो आम्ही. बाहेरच्या साईडनंच घेतलं पूर्ण. आम्हाला म्हणजे आतल्या साईडला जाण्याची परवानगीच भेटली नाही. थोडंफार का होईना पण आम्ही कसं तरी दर्शन घेतलं. नंतर मग सगळेजण म्हणले चला आता आपण असं तरी दर्शन घेऊया, म्हणजे तेवढं तरी आपल्याला आल्यासारखं. त्यात आम्हाला जायला पण खूप उशीर झाला. कामावून आलो 9-9:30 वाजल्या रात्रीच्या जायला. त्याच्यामुळं बाहेरच्याच साईडनं आम्हाला दर्शन भेटलं. परत नंतर आणखी परत आम्ही पालखी दर्शन घ्यायला गेलो. पालखीचं दर्शन घेतलं. सगळ्यांनीच घेतलं आणि आम्ही तिघींनी मिळून तर एकसारख्याच साड्या नेसल्या होतो. सगळ्यांचा विचार होता एकसारख्याच साड्या घालायच्या, पण काही जण घातल्या नाहीत, आपल्या मनाने घातल्या. पण आम्ही मात्र तिघींनी एकसारख्याच साड्या नेसून गेलो. त्याच्यानंतर साईबाबा मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतलं. आमचा जवळजवळ 7-8 जणींचा ग्रुप तरी होता एकदम दर्शन घ्यायला. त्याच्यानंतर आम्ही विचार केला चला दर्शन तर आमचं झालं. नंतर आम्हाला महाप्रसादासाठी आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी लाईनीला गेलो. तर तिथं पण एवढी लाईन होती की विचारून सोय नाही. पण म्हटलं स्वामींचा महाप्रसाद घेतल्याशिवाय तर जायचं नाही. त्याच्यामुळे लाईनीमध्ये आम्ही गेलो. दोन्ही साईडला मध्ये लाईन आणि दोन्ही बाजूनी असं म्हणजे खुर्च्या लावून जेवायला बसलेले स्वामींचे दर्शन घ्यायला आलेले सर्वजण जेवायला बसले होते. लाईन तशी पटपट जात होती, पण भरपूरच लाईन होती. शिवाय आम्हाला रात्रीच्या 9 तर वाजून गेल्या होत्या घरातूनच निघायला. कुठे पुढे चालली काय? त्यातच मध्ये मी सगळ्यांचे आणखीन व्हिडिओ घेत होते. कोणी बोलत होते आमचा व्हिडिओ बंद करा, जेवणाची दर्शनाला तर होतं, पण सगळ्यांचे दर्शन जेवणाच्या लाईनीला पण आम्ही होतो. पण प्रथम आम्हाला पहिल्या पाण्याच्या बाटल्या, तिथे पहिली पाण्याची सोय तिथे सेवकाने केली. नंतर मी पण पाण्याची बाटली घेतली. आणि शिवाय
पाण्याची बाटली घेतली. परत बाकीचे लोक पुढं ताटं घेण्यासाठी मी पण पुढच्या लाईनीमध्ये ताटं घेत आणि महाभंडारा घ्यायला सुरुवात प्रसादाचा. बाकीच्या पण लेडीज माझ्या पाठीमागेच होत्या, त्याच्यामुळे. आणि तिथे एवढी मस्त अशी सेवा चालली होती स्वामी समर्थांची, मस्त अशी प्रत्येकजण सेवेसाठी खूपच. आणि त्या जेवणामध्ये पण छोले भाजी, डाळ भात, प्रसाद, पापड, जिलेबी छान असं आणि लोणचं, मस्त जेवणाचं पण म्हणजे खूप छान असं जेवण होतं. तर आता बसायला पण जागा आम्हाला भेटली होती, त्यातूनच मग मी बसली आणि म्हटलं चला आणखी एक जणीला म्हटलं ये इकडे माझ्या बाजूला पण खुर्ची खाली म्हणून तर बस, म्हणून मी आवाज देण्याचा प्रयत्न तिला करत होती. तिला म्हटलं खुर्ची खाली येऊन बस, ती पण माझ्या बाजूला येऊन बसली. नंतर म्हटलं चला आता जेवताना व्हिडिओ आपण थोडा वेळ बंद ठेवूया. मी थोडा वेळ म्हणजे बाजूला मुली पण येऊन बसल्या. आम्ही ग्रुपमधून गेलेलो सगळे म्हणून. तर म्हटलं चला आता आपण महाप्रसाद घ्यावा. मी महाप्रसाद खाल्ला आणि नंतर पुन्हा आम्ही ताटं वगैरे पण ठेवली तिकडे. ताटं धुण्याचा पण म्हणजे ताटं धुवायला पण सेवेकरी होते, त्याच्यामुळे म्हटलं आता चला ताटं ठेवली. नंतर बाकीच्या पण दोघी तिघी जणी जेवतच होत्या, म्हटलं त्यांचं होईपर्यंत आपण व्हिडिओ करावा. तर त्या म्हणजे व्हिडिओ करताना हसत पण होत्या आणि म्हणत होत्या काय तुमचं चाललंय. म्हटलं हे बघा मस्त असे तिथे पण सेवा करायला ताटं एवढी गर्दी होती आणि एवढी ताटं भरपूर. 3-4 लेडीज लोक धुतच होत्या ताटं, मस्तपैकी असं स्वच्छ पण होत होते. म्हणजे चांगली त्या मठामध्ये सेवा चालली होती. आणि हा मठ आहे माझीवाड्यामध्ये. मी पहिल्यांदाच काल ह्या मठाला भेट दिली. परत नंतरच माझ्या मैत्रिणीच्या स्टॉलवरती आम्ही नंतर गेलो तिथून नंतर. तर बघू शकता त्या स्टॉलमध्ये सगळं आहे, म्हणजे स्वामींचं जे लागतं आपल्याला, म्हणजे आपल्या पूजेसाठी साहित्य सर्व काही, तेलाच्या बाटलीपासून सर्वच काही तिथे तिच्याकडे आहे. आणि ती दर गुरुवारी माझीवाडा स्टॉल लावते माझीवाड्याच्या त्या मठामध्ये स्टॉल लावते भरपूर, म्हणजे पाट देवाचे. आणि ती माझी मैत्रीण आहे, तिचा स्टॉल आहे. आणि ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल ना तर तिचा मानपाड्याला पण दुकानच आहे. तर त्याचा ॲड्रेस आम्ही दिलेला आहे या व्हिडिओमध्ये, तुम्ही बघू शकता. आणि तिथे आहे हा बघा ॲड्रेस. तर खूपच छान, म्हणजे ती म्हणजे सगळं उदीपासून सगळं आहे. आणि तुम्ही एकदा जाऊन तिच्या दुकानाला भेट द्या आणि खरेदी करू शकता. आणि नंतर परत तिच्या स्टॉलला आम्ही तिला जातो म्हटलं आणि निघालो आम्ही. बाहेर जाता आम्हाला महाप्रसादाचा म्हणून लाडूसुद्धा भेटला. आम्ही नंतर बाहेर निघालो. आम्ही निघताना तिच्यामुळे तर खरं आम्हाला लवकरच एंट्री भेटली, देवाचं दर्शन घ्यायला पण भेटलं. आणि नंतर मग बाहेर जाऊन आम्ही तिकडे चपल्या काढलेल्या, ते चप्पल म्हटलं घालावं आणि निघावं. तर निघता मग सगळ्यांना म्हटलं आता एकदा सगळ्यांना हाय करा. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जे स्वामी समर्थांचे भक्त आहेत त्यांनी जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंटसुद्धा करा आणि लाईक पण करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर आम्ही सगळ्यांनी बघा बाय करून, सगळ्यांनी मुलांनी वगैरे बाय करून निघण्याची, घरी जाण्याची तयारी केली. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.